सत्या कुठं आहेस तू? सत्या कुठं आहेस तू? मंजिरी मॅडम, मॅडम, मॅडम काय झालं? तुम्ही अचानक असे बाहेर पळून का आले? अरे मी म्हणाले होते ना, सत्या मला असं सोडून नाही जाणार. इथंच आहे तो, माझा सत्या इथंच आहे. मॅडम हे कसं शक्य आहे? मॅडम तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. नाही, भास नाही झाला मला. मॅडम बघा ना, कोणी नाहीये इथे. काय बोलताय मॅम तुम्ही? मॅम खरंच तुम्हाला भास झालाय? भास नाही झाला मला. मंजिरी मॅडम, अहो अवस्था बघा ना तुम्ही स्वतःची. तुम्हीच असे खचून गेले तर घरच्यांनी कोणाकडे बघायचं? घरच्यांसाठी तुम्हाला खंबीर व्हावंच लागेल. मॅडम बघा ना, अख्खा सातारा जमलाय हो. यांची अवस्था बघा ना, यांनी कोणाकडे बघावं? सत्यादादा नंतर यांचं कोणीच नाही मॅम. तुम्हालाच बघायचंय त्यांच्याकडे. सावरा ना स्वतःला. भास होता? हो मॅडम, भास होतोय तुम्हाला. माझं सत्य मला नाही सोडून जाऊ शकत असा. सत्या मॅडम, मॅडम प्लीज. त्याला फसवलंय मला. सत्याने कधीच कोणाचं वाईट नाही केलं. अरे त्याच्या बरोबर वाईट का घडलं? माझ्या सत्याला परत घेऊन ये आर्यन, परत घेऊन ये माझ्या सत्याला. माझ्या सत्याला परत घेऊन ये. मंजिरी मॅडम, जे घडलंय खरंच खूप वाईट घडलंय. देवाच्या मनात जे असतं त्याला आपण बदलू नाही शकतो मॅम. सत्यादादा आपल्यात नाही, आता हे सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. नाही स्वीकारता येत मला. नाही स्वीकारायचं मला. सत्या हे जग सोडून गेलं, याच्यावर नाही विश्वास ठेवू शकत मी. नाही गेला सत्या कुठं. हे ना एक वाईट स्वप्न आहे. सत्य कुठंच नाही गेला. सत्य माझ्या सोबत आहे. मॅडम खरं बोलताय तुम्ही. सत्य कुठंच गेलेलं नाहीये. सत्यदादा आपल्या बरोबरच आहे. आपला माणूस या जगातून गेला तरी तो आपल्या मनातून कधीच जात नाही, आपल्या आठवणीतून कधीच जात नाही. अहो सत्यदादांनी एवढ्या आठवणी दिल्या आहे तुम्हाला. इतक्या साऱ्या मेमरीज आहे तुमच्या बरोबर. त्या आठवणीत तो तुमच्या सोबत आहे, आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे मॅडम. त्या आठवणीच आपल्याला जपायच्या आहे. त्यांना आठवणींतच जिवंत ठेवायचंय मॅम. आता हळूहळू मी तुझ्या मनातून त्या सत्याच्या सगळ्या आठवणी पुसून टाकणार आहे. सत्य 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 याचसाठी केला होता ना 8 तास. तुला संपवलं म्हणून. म्हणून पहिल्यांदा मंजू माझ्या एवढ्या जवळ आली आहे. बघ बघ, तू जिवंत असताना तर हा योग कधी आलाच नसता. या मंजिरी मॅडम.